वृषभ राशी सप्टेंबर 2026 राशीफळ. नमस्कार. ॲस्ट्रो असिस्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, सप्टेंबर 2026 हा महिना तुमच्यासाठी एक वेगळ्याच प्रकारचा अनुभव घेऊन येत आहे. काही गोष्टी या महिन्यात हळूहळू स्थिर होतील, काही बाबतीत निर्णय घेण्याची वेळ येईल आणि काही ठिकाणी आतापर्यंत ज्या पद्धतीने तुम्ही परिस्थिती हाताळत होतात त्यापेक्षा थोडा वेगळा दृष्टिकोन तुम्हाला स्वीकारावा लागेल. विशेषतः काम, आर्थिक नियोजन, घरातील वातावरण, प्रेमसंबंध आणि स्वतःच्या भविष्यासंबंधित विचार करणाऱ्या वृषभ राशीच्या जातकांनी हा महिना दुर्लक्षित करू नये. वृषभ राशीच्या जातकांमध्ये एक खास गुण असतो. तुम्ही कोणतीही गोष्ट लगेच स्वीकारत नाही. एखाद्या व्यक्तींवर विश्वास ठेवायला तुम्हाला वेळ लागतो. एखादा निर्णय घेण्याआधी अनेक बाजू तपासण्याची तुमची सवय असते आणि मनाने एखादी गोष्ट स्वीकारली की त्यातून मागे हटणं तुम्हाला सहज जमत नाही. तुमच्या स्थिरता आहे, व्यवहार ज्ञान आहे आणि आपल्या माणसांसाठी काहीही करण्याची तयारी आहे. पण हाच हट्ट कधी कधी अडचणीत होतो. परिस्थिती बदलली आहे हे लक्षात आलं तरी जुनी पद्धत सोडायला तुम्ही लगेच वेळ लागतो. सप्टेंबरमध्ये मात्र काही ठिकाणी हे मी पाहिलं, असंच करतो या विचारांऐवजी आता परिस्थिती काय सांगते त्यानुसार वागणं योग्य ठरेल. तुम्ही बाहेरून शांत दिसता पण मनात विचारांची खूप मोठी गर्दी असते. एखाद्याने तुमचं मन दुखावलं तर तुम्ही लगेच भांडण करलच असं नाही. अनेकदा तुम्ही शांत राहता, विषय टाळता आणि पुढे जाता, पण ती गोष्ट मनात साठत राहते. काही वर्षांनंतर तुम्हाला एखाद्या जुन्या प्रसंगाची आठवण असते. म्हणून सप्टेंबरमध्ये मनात साठवून ठेवलेल्या काही गोष्टी बोलून मोकळं होण्याची गरज भासू शकते. कारण या महिन्याच्या तुमच्या कुंडलीतील काही ग्रहस्थिती तुम्हाला फक्त बाहेरच्या परिस्थितीकडे नाही तर स्वतःच्या भावनिक गरजांकडेही पाहायला भाग पाडेल. महिन्याच्या सुरुवातीला शुक्र तुळ राशीत आहे. वृषभ राशीचा स्वामी शुक्र असल्यामुळे शुक्राची स्थिती तुमच्यासाठी नेहमीच विशेष महत्त्वाची असते. तुळ ही तुमच्यापासून 6वी रास आहे. त्यामुळे नोकरी, दैनंदिन कामकाज, स्पर्धा, सेवा, कर्ज, जबाबदाऱ्या आणि आरोग्याशी संबंधित विषय सक्रिय राहू शकतात. तुम्हाला कामाचा व्याप वाढल्यासारखं जाणवू शकतं. एखाद्या व्यक्तीचं काम तुम्हाला पूर्ण करावं लागेल. कार्यालयात जबाबदारी वाढेल किंवा व्यवसायात ग्राहकांच्या अपेक्षा सांभाळताना तुमची थोडी धावपळ होईल. पण यामध्ये एक सकारात्मक बाजू आहे. तुम्ही सातत्याने काम करणारे आहात. एखादं काम कंटाळवालं असलं तरी त्यातून परिणाम मिळणार असेल तर ते काम करण्याची तुमची क्षमता चांगली असते. त्यामुळे या महिन्यात दुसऱ्यांपेक्षा स्वतःची कार्यक्षमता वाढवण्याकडे लक्ष द्या. काम जास्त आहे म्हणून घाबरू नका. कामाची पद्धत बदला. कोणतं काम कधी करायचं, कोणतं नंतर करायचं, कुठे वेळ वाया जातो आणि कुठे मदत घेता येईल हे जर तुम्ही ठरवलं तर परिस्थिती हाताळणं सोपं होईल. हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे. एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा ही वेगवेगळी असू शकते. त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी अवश्य सल्ला घ्यावा. नोकरी करणाऱ्या जातकांना सप्टेंबरमध्ये कामाच्या ठिकाणी आपलीच गुणवत्ता दाखवण्याची संधी मिळू शकते. वरिष्ठ व्यक्ती तुमच्या कामाकडे अधिकच बारकाईने पाहू शकतात. त्यामुळे माझं काम त्यांना दिसत नाही अशी भावना असेल तर मात्र निराश होऊ नका. तुमचं काम व्यवस्थित आणि सातत्यपूर्ण ठेवा. एखादी जबाबदारी तुमच्याकडे सोपवली गेली तर ती वेळेत पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. कारण वृषभ राशीच्या व्यक्तींना एकदा विश्वास मिळाला की तो टिकवून ठेवण्याची क्षमता त्यांच्याकडे असते. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांनी मात्र फक्त सध्याच्या त्रासामुळे निर्णय घेऊ नका. नवीन संधी चांगली आहे का, आर्थिक लाभ किती आहे, भविष्यातील वाढ कशी आहे आणि त्या संस्थेची स्थिरता कशी आहे हे आधी तपासा. त्यानंतर फक्त पगार वाढतोय एवढं पुरेसं नाही, कारण तुम्हाला स्थैर्यही तितकंच महत्त्वाचं आहे. व्यवसाय करणाऱ्या वृषभ राशीच्या जातकांसाठी ग्राहकांशी व्यवहार करताना संयम उपयोगी पडेल. काही ग्राहक उशिरा निर्णय घेतील, काही जण पुन्हा पुन्हा प्रश्न विचारतील आणि काही व्यवहार अपेक्षेपेक्षा जास्त वेळेवर घेतले जातील. अशा वेळी चिडून ग्राहक गमावण्यापेक्षा शांतपणे त्यांच्याशी संपर्क ठेवणं हे फायदेशीर ठरेल. तुमच्या व्यवहारातील विश्वास हाच तुमच्या व्यवसायाची मोठी ताकद या महिन्यात ठरणार आहे. जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्यवाकित विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. आता आर्थिक बाजू पाहूया.
वृषभ राशीसाठी पैसा हा फक्त खर्च करण्याची गोष्ट नसून सुरक्षिततेचा आधार असतो. तुमच्या मनात अनेकदा उद्या काय होईल हा विचार येत असतो, त्यामुळे बचत करण्याची प्रवृत्ती तुमची चांगली असते. पण सप्टेंबरमध्ये तुमच्या भावाशी संबंधित ग्रहस्थितीमुळे आर्थिक निर्णय अधिक महत्त्वाचे ठरतील. महिन्याच्या सुरुवातीला मंगळ मिथुन राशीत असून तुमच्या धनभावावर देखील प्रभाव टाकत आहेत, त्यामुळे पैशांची हालचाल वाढू शकते. कमाईसोबत तुमचे खर्चही वाढू शकतात. काहींना घरासाठी वस्तू घ्याव्या लागतील, काहींना कुटुंबासाठी पैसे खर्च करावे लागतील, तर काहींच्या बाबतीत वाहन, शिक्षण आणि रोजच्या गरजांवर खर्च होऊ शकतो. त्यामुळे पैसा येतोय म्हणून खर्च करू नका अशी पद्धत न ठेवता महिन्याच्या सुरुवातीपासून बजेट तयार करणं चांगलं ठरेल. विशेषतः 18 सप्टेंबर नंतर मंगळ कर्क राशीत येतो. तुमच्यासाठी कर्क ही तिसरी रास आहे, त्यामुळे प्रयत्न, संपर्क, धाडस, लहान प्रवास आणि स्वतःहून केलेल्या हालचालींना वेग मिळेल. म्हणजे महिन्याच्या पहिल्या भागात पैसा आणि व्यवहार यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. तर उत्तरार्धात स्वतःच्या प्रयत्नातून नवीन मार्ग शोधण्याची वेळ येईल. तुम्ही एखादा नवीन कामाचा विचार करत असाल, व्यवसायाची जाहिरात वाढवायची असेल, सोशल मीडियावर काम सुरू करायचं असेल किंवा एखाद्या जुन्या संपर्कातून संधी निर्माण करायची असेल, तर या महिन्याच्या उत्तरार्धात अधिक सक्रिय राहू शकतो. पण मंगळामुळे घाईसुद्धा होऊ शकते, त्यामुळे एखादा फोन आला म्हणून लगेच निर्णय घेऊ नका आणि एखाद्याने काही सांगितलं म्हणून लगेच पैसे गुंतवू नका. कुटुंबाच्या बाबतीत हा महिना तुम्हाला एक गोष्ट शिकवेल, प्रत्येक गोष्ट पैशाने सोडवता येत नाही. कधी कधी घरातील व्यक्तीला फक्त तुमचा वेळ हवा असतो. वृषभ राशीचे जातक कुटुंबासाठी खूप काही करतात, पण मी एवढं करतोय हे समोरच्याला समजत नाही तेव्हा मन दुखतं. सप्टेंबरमध्ये हा गैरसमज टाळा. तुम्ही केलेल्या त्यागाची यादी समोर ठेवण्यापेक्षा आपल्या जवळच्या व्यक्तींशी मन मोकळपणाने बोलणं अधिकच महत्त्वाचं ठरेल. घरातील एखादा निर्णय घ्यायचा असेल तर सर्वांचं म्हणणं ऐका. तुमचा निर्णय व्यवहार्य असू शकतो, पण दुसऱ्या व्यक्तीच्या भावनाही तितक्याच खऱ्या असतात. विशेषतः घर बदलणं, मालमत्ता, वाहन आणि कुटुंबातील मोठा खर्च याबद्दल निर्णय घेताना भावनिक आणि आर्थिक दोन्ही बाजू नक्की तपासा. घर आणि वास्तूशी संबंधित विषयांमध्ये केतू सिंह राशीत असल्यामुळे तुमच्या चौथ्या भावाशी संबंधित क्षेत्र सक्रिय होतं, त्यामुळे घरातील वातावरणाबद्दल मनात समाधान राहू शकतं. घर व्यवस्थित असून देखील काहीतरी कमी आहे असं वाटेल. काही जातकांना घर बदलण्याचा विचार येईल, काहींना घर दुरुस्ती किंवा नूतनीकरण करावंसं वाटेल. काहींच्या बाबतीत आईच्या आरोग्याची किंवा घरातील ज्येष्ठ व्यक्तींची काळजी घेण्याची गरज ही निर्माण होऊ शकते. इथे एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, एक घर मोठं असणं म्हणजे घरात सुख असणं नाही. घरात एकमेकांशी बोलणं, एकमेकांना समजून घेणं आणि मनात राग साठवू न देणं हे अधिक महत्त्वाचं आहे. तुमच्या स्वभावातील शांतता चांगली आहे, पण ती शांतता संवादाचा पर्याय होऊ नये. शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सप्टेंबरचा काळ मेहनतीचा आहे. तुमच्या पंचम भावात सूर्य आणि बुधाचा प्रभाव येत असल्यामुळे अभ्यास, बुद्धिमत्ता, निर्णय क्षमता आणि नवीन गोष्ट शिकण्याची इच्छा ही वाढू शकते. विशेषतः 7 सप्टेंबर नंतर बुध कन्या राशीत प्रवेश करतो आणि हा तुमच्या पंचम भावाला बळ देतो, त्यामुळे अभ्यासात एखाद्या कठीण विषयावर पकड निर्माण करण्यासाठी हा काळ उपयोगी ठरू शकतो. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सोशल मीडिया किंवा अनावश्यक चर्चांमध्ये वेळ घालवू नये. तुम्ही किती तास अभ्यास केला त्यापेक्षा त्या वेळेत किती समजलं हे महत्त्वाचं आहे. रोज थोडं पण सातत्याने केलं तर मोठा नक्कीच फरक पडतो. एखादा निकाल अपेक्षेप्रमाणे आला नाही तरी स्वतःला अपयशी समजू नका. निकाल हा एका प्रकारचा असतो, तुमची क्षमता त्यापेक्षा फार मोठी असते. वृषभ राशीच्या ज्येष्ठ व्यक्तींनी कुटुंबातील तरुणांच्या निर्णयामध्ये गरजेपेक्षा जास्त हस्तक्षेप करू नये. तुमचा अनुभव अमूल्य आहे, पण प्रत्येक पिढीला स्वतःचे अनुभव घ्यावे लागतात. सल्ला द्या, पण निर्णय घेण्याची जागा ही नक्कीच त्यांना द्या. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता सप्टेंबरच्या उत्तरार्धाकडे पाहूया. 18 सप्टेंबरला मंगळ कर्क राशीत येतो आणि त्यामुळे तुमच्या प्रयत्नांना वेग मिळतो. फोन, भेटी, प्रवास, नवीन कल्पना, जाहिरात, लेखन, संवाद किंवा एखादं धाडसी पाऊल यासाठी हा काळ अधिक सक्रिय होऊ शकतो. तुम्ही आतापर्यंत ज्या कामाचा फक्त विचार करत होता ते प्रत्यक्षात आणण्याची इच्छा वाढू शकते. 26 सप्टेंबरला बुध तुळ राशीत प्रवेश करतो, त्यामुळे कामकाज, सेवा, स्पर्धा आणि व्यावहारिक बाबींमध्ये विचारपूर्वक निर्णय घेण्याची क्षमता वाढू शकते. कामात एखादी समस्या असेल तर तिच्यावर भावनेने निर्णय देण्याऐवजी तांत्रिक आणि व्यावहारिक उपाय शोधा. 26 सप्टेंबरची पौर्णिमा देखील महिन्याच्या शेवटच्या दिवसांना भावनिक रंग देऊ शकते.
महिनाभर केलेल्या प्रयत्नांकडे मागे वळून पाहताना तुम्हाला स्वतःच्या प्रगतीची जाणीव होईल. म्हणून सप्टेंबरच्या शेवटी स्वतःला एक प्रश्न विचारा, मी गेल्या वर्षी जिथे होतो तिथेच आजही आहे का? जर उत्तर नाही असेल तर तुमच्यात बदल झालेला आहे आणि तो बदल छोटा असला तरी त्याची किंमत आहे. एकंदरीत वृषभ राशीसाठी सप्टेंबर 2026 हा व्यावहारिक निर्णय, कामातील शिस्त, आर्थिक नियोजन, करिअरमधील बदल आणि नात्यांमध्ये स्पष्टता आणणारा महिना म्हणता येईल. महिन्याच्या सुरुवातीला जबाबदाऱ्या आणि आर्थिक व्यवहार अधिक जाणवतील, तर पुढच्या टप्प्यात स्वतःच्या प्रयत्नांना गती देण्याची संधी मिळेल. तुमच्यासाठी या महिन्याची सुरुवात मोठी ताकद म्हणजे तुमची स्थिर वृत्ती आणि सर्वात मोठं आव्हान म्हणजे एखादी गोष्ट बदलण्याची वेळ आली तरी जुनी पद्धत पकडून बसणं. लक्षात ठेवा, स्थिर राहणं आणि एका जागी अडकून राहणं यात फरक असतो. म्हणून सप्टेंबरमध्ये परिस्थिती बदलली तरी घाबरू नका. काही लोक तुमच्या आयुष्यातून दूर गेले तरी प्रत्येक वेळी ते नुकसानच असेल असं नाही. काही नवीन लोक आले तर प्रत्येक वेळी त्यांच्याकडून पूर्ण विश्वास ठेवणंही योग्य नाही. पैसा वाढला तर त्याचं नियोजन करा, खर्च वाढला तर घाबरू नका, त्याचा हिशोब करा. कामात बदल झाला तर त्यातून काय शिकता येईल हे बघा. आणि एक गोष्ट विशेषतः वृषभ राशीच्या जातकांना या ठिकाणी सांगावीशी वाटते, तुम्ही अनेकदा आपल्या माणसांसाठी इतकं काही करता की तुमच्या स्वतःच्या इच्छा मागे पडतात. घरासाठी, मुलांसाठी, पालकांसाठी, जोडीदारासाठी, व्यवसायासाठी किंवा नोकरीसाठी तुम्ही स्वतःला सतत समजावत राहतात. नंतर बघूयात, आधी हे पूर्ण होऊ दे. पण हे नंतर कधी कधीच खूप जास्त लांबलं जातं. म्हणून या महिन्यात स्वतःच्या आयुष्याचाही विचार करा. तुम्हाला जे शिकायचं आहे ते शिका. जे काम सुरू करायचं आहे त्याचा पहिला टप्पा नक्की ठरवा. ज्याच्याशी बोलायचं आहे त्याच्याशी बोला. ज्या गोष्टींमुळे मन सतत अस्वस्थ होतं तिच्याकडे डोळे झाक करू नका. कारण आयुष्य फक्त जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी मिळालेलं नाही. आपल्या मनाला समाधान मिळणंही या ठिकाणी तितकंच महत्त्वाचं आहे. आता एक महत्त्वाची सूचना, आपण येथे जे राशी भविष्य पाहतो ते वृषभ राशीच्या आधारावर केलेलं सर्वसाधारण मार्गदर्शन आहे. त्यामुळे प्रत्येक वृषभ राशीच्या व्यक्तीला अगदी समान घटना पडतीलच असं नाही. कारण प्रत्येक व्यक्तीची जन्मकुंडली वेगळी असते. जन्मकुंडलीमध्ये ग्रह कोणत्या राशीत आहेत, कोणत्या भावात आहेत, कोणत्या ग्रहांची दशा सुरू आहे, गोचराचा त्या कुंडलीवर नेमका काय परिणाम होतो आणि त्या व्यक्तीचा प्रश्न नेमकी कोणता आहे यावर वैयक्तिक फलित बदलू शकतं. तुमच्या मनात एखादा ठराविक प्रश्न असेल, नोकरी बदलावी का, व्यवसाय सुरू करावा का, आर्थिक परिस्थिती कशी सुधारेल, विवाहाचा विषय कधी पुढे सरकेल, परदेशात जाण्याचा योग आहे का, घर किंवा जमीन घेण्यासाठी काळ योग्य आहे का, मुलांच्या शिक्षणाबाबत पुढचा काळ कसा असेल, एखाद्या व्यक्तीसोबत नातं पुढे न्यायचं की नाही, किंवा सध्या आयुष्यात कोणता निर्णय घ्यावा हे समजत नसेल, तर अशा प्रश्नांसाठी तुमची वैयक्तिक जन्मकुंडली पाहणं अधिकच उपयुक्त ठरतं. ज्यांना पेड कुंडली मार्गदर्शन हवं आहे त्यांच्यासाठी आमच्याकडे हे मार्गदर्शन उपलब्ध आहे. त्याची फी फक्त 599 रुपये असेल. तुमची जन्मतारीख, अचूक जन्मवेळ आणि जन्मस्थळ याच्या आधारे कुंडली पाहून तुमच्या प्रश्नांनुसार मार्गदर्शन केलं जाईल. यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा. व्हॉट्सअपवरती तुमची जन्मतारीख, अचूक जन्मवेळ, जन्मस्थळ आणि तुम्हाला जाणून घ्यायचा असलेला प्रश्न पाठवा. त्यानंतर तुम्हाला लिखित स्वरूपात मार्गदर्शन व्हॉट्सअपवर प्राप्त होईल. वृषभ राशीच्या जातकांनो, सप्टेंबर महिना तुमच्यासाठी एकच संदेश घेऊन येतो, घाई करू नका, पण थांबून राहू नका. तुमचं आयुष्य ज्या दिशेने न्यायचं आहे त्या दिशेने छोटं पाऊल उचला. या महिन्यात नक्की उचला, कारण मोठे बदल नेहमी मोठ्या निर्णयांमधूनच होतात असं नाही. कधी कधी रोजची छोटी शिस्त, योग्य व्यक्तीशी केलेला एक फोन, केलेली थोडी बचत किंवा घेतलेला एक धाडसी निर्णय पुढच्या अनेक वर्षांची दिशा ही ठरवत असतो. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर व्हिडिओमध्ये मी त्याची लिंक टॅग केलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या भागात मिथुन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.